लोकसभेतील पराभवानंतर अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी असे दोन पर्याय समोर ठेवलेत, मात्र ते स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचं टाळतायत। पक्ष सांगेल तो आदेश स्वीकारणारा मी कार्यकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र भाजप एकाच कुटुंबात दोन उमेदवार देणार का, हाही प्रश्नच आहे। सुजय विखेंना संगमनेर मधून उमेदवारी मिळालीच तर काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांपुढे त्यांचा टिकाव लागणार का, असाही सवाल उपस्थित होतोय। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी भाजपचे सुजय विखे यांचा पराभव केला। अतिशय चुरशीची आणि राज्यात चर्चेत असलेली ही निवडणूक होती। राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव आणि तत्कालीन खासदार सुजय विखे यांचा हा पराभव जिव्हारी लागला। सुजय विखे मतदारांना भेटत नाहीत अशी तक्रार त्यांच्याबद्दल होती। पराभवानंतर सुजय विखे म्हणाले होते की आता माझ्याकडे बराच वेळ आहे, 10व्याला कावळा येण्याआधी मी हजर होईल, असा उपरोधिक टोला त्यांनी टीकाकारांना लगावला होता। आता विधानसभेचे पडघम वाजू लागले। लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखे आता पुन्हा मतदारसंघात दिसायला लागले। ते विधानसभेच्या तयारीला लागले, मात्र कोणत्या मतदारसंघातून लढायचं असा पेच त्यांच्या पुढे। सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे शिर्डी विधानसभेतून आमदार आहेत। त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित, मात्र पक्षानं याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही असं सांगण्यासही सुजय विखे विसरत नाहीत। शिर्डीच्या जवळचा मतदारसंघ आहे कोपरगाव। येथे भाजपच्या स्नेहलता कोल्हे आमदार आहेत। कोपरगाव मध्ये आधीच क्लिष्ट असं वातावरण आहे। तिथे जाण्यापेक्षा जिथे कार्यकर्त्यांना वाटेल की सुजय विखे पाहिजे तिथे विचार करू असा सावध पवित्रा सुजय विखेंनी घेतलाय। श्रीरामपूर हा राखीव मतदारसंघ असल्यामुळं तिथं तिकीट मिळण्याची त्यांना शक्यताच नाहीये। शिर्डीच्या जवळपासचा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे राहुरी। येथे भाजपचे शिवाजी कर्डिले गेल्या वेळी उमेदवार होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे येथून आमदार आहेत। कर्डिले आणि विखे यांच्यात सख्य असलं तरी सुजय यांच्यासाठी कर्डिले उमेदवारीचा त्याग करतील का, ही शक्यता नसल्यातच जमाय। पण मतदारसंघातून सत्यजित कदम हे देखील इच्छुक आहेत। कर्डिले आणि कदम यांच्यातील भांडण आपल्याला लाभदायक ठरेल अशी आस लावून सुजय विखे बसले। राहुरी नंतर सुजय विखेंची पसंती आहे ती म्हणजे संगमनेरला। महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे। येथे 4 ते 5 जण इच्छुक आहेत। त्यांच्यामध्ये समन्वय झाला नाही आणि पक्षानं जबाबदारी दिली तर संगमनेर मधून लढण्याची तयारी सुजय विखेंनी ठेवली आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात येथून 8 वेळा आमदार आहेत। संगमनेर मधून तिकीट मिळाले तर सुजय विखेंना तगडी फाईट द्यावी लागणार आहे। राहुरी आणि संगमनेर या दोन मतदारसंघांवर सुजय विखेंचा डोळा आहे, मात्र स्थानिक इच्छुक नाराज होणार नाही याची काळजी ते घेत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये माझ्या नावावर एकमत झालं, पक्षानं जबाबदारी दिली तर लढणार अशी सावध भूमिका ते व्यक्त करतायत। मात्र एकाच घरात दोन उमेदवार भाजप देणार का, शिवसेना संगमनेर आणि कर्डिले राहुरी सोडणार का, हे पाहणंही तेवढंच महत्वाचं राहणार आहे। मधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तसं वक्तव्य केलंय, ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम? मोठ्याच लाडकं लेकरू त्याचा छंदच असतो तो पुरवला पाहिजे या मताचा पक्षांना तरी पालकांना पुरवला पाहिजे। लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते छंद करू नका तर एका वेळेस 2 ठिकाणी वापरू शकतो। पालकाचा छंद तर पुरा होईल। ठीक आहे, मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडिलांना आहे, त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही। त्यामुळे मला वाटतं की ते ज्या भ्रमात आहेत सध्या, तो भ्रम आम्ही लवकर दूर करू। अशाच राजकीय व्हिडिओसाठी आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।